कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये मान्सूनचा जोर आता वाढत चाललाय। मान्सूनच्या पावसाचा जोर वाढलाय। 2 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस झालेला आहे। कोल्हापुरामधून पावसाची ही दृश्य पाहायला मिळतात। 24 तासामध्ये 32.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद कोल्हापूरमध्ये झाली आहे। हातकणंगलेमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय। 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर कोल्हापुरात मान्सूनचा जोर आता वाढत चाललाय। रेड अलर्ट जारी केलाय। कोल्हापुरातून आढावा घेतला परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार असा पाऊस पडताना दिसत आहे। अनेक भागात अतिवृष्टी सदृश असा पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आज देखील हवामान खात्यानं जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे कशा प्रकारे पाऊस बरसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहतो की हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असला तरी आपण पाहतो की आता कळंबा जो तलाव आहे त्या परिसरात मी आहे। जे ढग आहेत ते मात्र या ठिकाणी दिसत नाहीयेत। एकूणच आपण पाहतो की गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 32.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। हा सर्वाधिक जो पाऊस झाला आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आपण पाहतो की 2 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा पाऊस झाल्याचं पाहायला मिळालंय आणि आकडेवारीनुसार हातकणंगले तालुक्यात 58 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे। एकूणच आपण पाहतो की पेरणीची एकीकडे लगबग सुरू झालेली आहे, पण काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस पडत असल्यामुळे काही ठिकाणची शेती थोडी वाहून गेलेली आहे, काही विहिरी बुजलेल्या आहेत। अशा प्रकारचं संकट देखील बळीराजासमोर येताना दिसतंय। एकूणच आपण पाहतो की समाधानकारक पाऊस व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे, पण अतिवृष्टी सदृश जर पाऊस झाला तर मात्र शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी अडचणी येताना दिसत आहेत। त्यामुळे बळीराजा पावसाची वाट बघतोय, पण अतिवृष्टी सदृश नाही तर मुसळधार पावसाची अपेक्षा त्याला आहे। कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।